जबाबदारी. त्यांनी सांगितलं का जर का असं ऍक्सिडेंट झालं तर जबाबदारी आम्ही घेऊ म्हणून? नाही ते असं काय बोलले नाही, घेणार पण नाही ते. नाही. तुम्हाला एक विचारतो मी, तुम्हाला हे माहिती आहे का स्केटिंग हा अभ्यासक्रमाचा भाग आहे? हा नाही आहे. म्हणजे उद्या स्केटिंग नाही आले तर तुमचा मुलगा फेल होईल का? शाळेची फी आहे 27,200 रुपये आणि ऍक्टिव्हिटी फी घेतली जाते 13,600. ही एक्झॅक्टली 50% ऑफ द ट्युशन फी आहे. म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटी फी का घेते ही शाळा? आणि बरं, ऍक्टिव्हिटीमध्ये काय कंडक्ट केलं जातं? आठवड्यातून एकदा ही ऍक्टिव्हिटी होते, 1 तासासाठी होते आणि त्याच्यामध्ये कंडक्ट केलं जातं स्केटिंग, डान्सिंग आणि मला वाटतं आता काहीतरी रोबोटिक्स वगैरे त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे, रोबोटिक्स कोडिंग. आम्ही विचारलं कसली ऍक्टिव्हिटी, तर ते बोलले स्केटिंग येतात, कोडिंगचं, IT कोडिंग साठी आता नवीन आलंय. पहिलीच मला कोडिंग करणार. आता हे त्यांनाच माहिती, पण ते आम्हाला सांगितलं त्यांनी. त्यात फुटबॉल आहे, टेनिस आहे आणि डान्स, स्केटिंग, अच्छा, एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सांगितल्या. आणि ते बोलले की तुम्ही एक लेटर आम्ही देणार आहे, त्याच्यावर तुम्ही फक्त साईन करा, हे वाचा आणि साईन करा फक्त सांगितलं. तर ते मला म्हणले की 13,600 रुपये हे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी चार्जेस म्हणून तुम्हाला भरावं लागतील. तर ऍक्टिव्हिटी चार्जेस म्हणजे काय, म्हणजे कशासाठी चार्ज आहे? सर्व तर मुफत आहे. बरोबर. मला म्हणले की ते डान्स क्लास घेणार, फुटबॉल शिकवतील, हॉकी शिकवतील, मैदानी खेळ. म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये मैदानी खेळ मुफत शिकवले जातात. बरोबर. कशाला पाहिजे? त्यांना ते तुम्हाला भरावे लागतील. तर पहिल्या इयत्तेची मुलं कोणत्या प्रकारचं कोडिंग करणार आणि त्यांना रोबोटिक्सची काय आवश्यकता आहे ते आता शिकणार आहेत. 1 2 3 4 आणि ABCD, A फॉर ऍपल, B फॉर बॉल, या अशा गोष्टी शिकणार आहेत. तर त्यांना एवढा प्रेशर का दिला जातो? बरं, स्केटिंग करताना एखाद्या मुलाचा अपघात झाला, हात फ्रॅक्चर झाला किंवा पाय फ्रॅक्चर झाला, तर त्याची जबाबदारी शाळा घेणार आहे का? तसंच एक शैक्षणिक नुकसान होईल त्याच्यामुळे, त्याची जबाबदारी शाळा घेणार आहे का? नाही. मी बोललो माझ्या मुलीला ऍक्टिव्हिटीची काहीच गरज नाही, कारण ऑलरेडी ती ऍक्टिव्ह आहे. बरोबर. स्केटिंग वगैरे आता ह्या वयात तर स्केटिंग वगैरे फ्रॅक्चर वगैरे झाला पाहिजे स्केटिंग खेळताना, उद्या शिक्षणाचं नुकसान तिचं जबाबदारी कोण घेणार? ते अभ्यास वगैरे ते काय बोलतात माहिती का, त्यांच्या शाळेचा नियम पण आहे, अभ्यास वगैरे सुट्ट्या बिट्ट्या झाल्या ना ते आपल्याच अभ्यास पूर्ण हे करून घ्यायचा आहे. उद्या तिचा पाय फ्रॅक्चर वगैरे स्केटिंग करताना झाला तर त्याच्या अभ्यासाचं आपलंच नुकसान होतं. त्यांनी सांगितलं का जर का असं ऍक्सिडेंट झालं तर जबाबदारी आम्ही घेऊ म्हणून? नाही ते असं काय बोलले नाही, घेणार पण नाही ते. नाही घेणार. आणि बरं, हाय ऍक्टिव्हिटी जे आहेत, स्केटिंग आहे, डान्स आहे, या अभ्यासक्रमाचा भाग आहेत का? जर का नाही आहे तर ह्याच्यावर सक्ती का केली जाते? तुम्हाला एक विचारतो मी, तुम्हाला हे माहिती आहे का स्केटिंग हा अभ्यासक्रमाचा भाग आहे? हा नाही आहे. म्हणजे उद्या स्केटिंग नाही आले तर तुमचा मुलगा फेल होईल का? नाही. ठीक आहे, म्हणजे अभ्यासक्रमाचा थोडक्यात भागच नाही आहे. आणि कंपल्सरी बोलायसाठी, एखादी फी कंपल्सरी बोलायसाठी त्याला फी रेग्युलेशन ऑथॉरिटीची परवानगी असावी लागते. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, याच्यासाठी यांच्याकडे कोणतीही परवानगी नसणार. आणि जर असं आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की ही ऍक्टिव्हिटी फी घेणं ऐच्छिक करावं, व्हॉलंटरी, ज्याला पाहिजे त्याने घ्यावं. आणि ही ऍक्टिव्हिटी शाळेच्या वेळानंतर कंडक्ट केली जावी. डिस्पर्सल होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर तुम्ही मुलांना बोलवा ऍक्टिव्हिटीसाठी, काय ऍक्टिव्हिटी घ्यायचे ते घ्या. बऱ्याच पालकांचं म्हणणं आहे की आम्हाला नाही घ्यायचे ऍक्टिव्हिटी, किंवा तुम्ही स्केटिंग शिकवता आम्हाला नाही. आता एखाद्या मुलाला नसेल रस तर तो काय करणार? त्याला नाही शिकायचं स्केटिंग, किंवा एखाद्याला डान्स करायला आवडत नाही, मग त्याच्यावर ही जबरदस्ती का पाहिजे? तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हे जे कोणी RTचे पालक आहेत त्याचं पत्र तुम्हाला येईल माझ्याकडून, त्यांना कृपया त्यांची जी काही ऍक्टिव्हिटी फी घेतलेली आहे ती शाळेला परत करण्याचे आदेश द्यावेत. आणि अशा प्रकारची नफेखोरी शाळेने पुन्हा करू नये. पुत्रांची आगिरी सेना